तुझाच परी मी घे घे माझी तन मन धन ही वाचा, तन मन धन ही वाचा। पाप मुक्त तू केले मजला, पाप मुक्त तू केले मजला। मज तू निधी करुणेचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमध्ये 146व्या स्तोत्राच्या 9व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो। परका म्हणजे बाहेरचा, घर, गाव, देश, जात, गोत्र यांच्या बाहेरच्या व्यक्तीला परका असे म्हणतात। ही व्यक्ती सामान्यतः परकी, परदेशी, अनोळखी, अपरिचित असते। स्थानिक लोकांना असलेले सर्व अधिकार, हक्क व सुविधा त्या व्यक्तीला प्राप्त होत नाहीत। म्हणूनच परका म्हणून जीवन जगणे बऱ्याचदा कठीण व अपमानकारक देखील असू शकते। परमेश्वर देवाने अब्रामाच्या वंशजांना म्हणजेच इस्रायलाला आपली खास प्रजा म्हणून निवडून घेतले होते। अर्थात इस्रायल घराण्यात न जन्मलेली व्यक्ती त्यांच्यासाठी परकी गणली गेली। इस्रायलमध्ये वस्ती करून राहणाऱ्या परक्या लोकांबाबत परमेश्वराच्या मनात मात्र कळवळा होता। म्हणूनच त्याने इस्रायलाला आज्ञा केली की तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कानाकोपऱ्यांतील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्व वेचू नका। गरीब व उपरी यांच्यासाठी तो राहू द्या। तो म्हणाला, तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी। मुळात परमेश्वर स्वतः परदेशीयांवर प्रीती करून त्यांना अन्न वस्त्र पुरवितो। परमेश्वर परक्यांच्या केवळ शरीराची काळजी करीत नाही तर त्यांच्या आत्म्याचीही काळजी करीतो। पाऊल परराष्ट्रीयांवर झालेल्या कृपेबद्दल म्हणतो, तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित, इस्रायल राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता। परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात। खरे तर देवाने आपल्या पुत्राद्वारे प्रीती करीताना केवळ इस्रायलासाठीच नव्हे तर जगातील सर्व मानवजातीवर म्हणजे आम्हासारख्या परक्यांवरही प्रीती केली। ख्रिस्त सर्वांच्या पापांसाठी वधस्तंभावर अर्पण झाला। त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मग तो इस्रायली असो किंवा इस्रायलाबाहेरचा, ख्रिस्ती असो अथवा ख्रिस्तीयेतर, प्रभू त्याला पापांची क्षमा, अनंतकालिक मरणापासून बचाव व सार्वकालिक जीवन बहाल करीतो। विश्वासापूर्वी जे परके व दुष्कर्म करीत मनाने देवाचे वैरी ठरलेले, त्या आमचा तो स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्याद्वारे समेट घडवून आम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करीतो। आपणही देवासाठी परके आहोत असे आपल्याला वाटते काय? त्याच्यावरील विश्वासाने तारण साधून घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो। धन्यवाद।